मी तुम्हाला अवभद्र बोललो आणि आतापर्यंत ज्या संसारा करीत होता तो संसार दुःखमुळे ज्या बायकोसाठी करीत होतो, ज्या असणाऱ्या बापासाठी मुलासाठी फक्त हे नातं होतं आणि हे नातं असणारा संबंधित असणारा जोडण्याकरता होतं, म्हणून याच्या काही करून उपयोग नाही. म्हणून मला सांगा, आणि हस्तकृपा झाली माय बापो, नेत्रकृपा झाली आणि शिवशब्द कृपा झाली. शेवटची शब्द कृपा बाळा, जीवनामध्ये उद्धार जर करायचा असेल तर देवाचं चिंतन कर. कोणत्या देवाचं करू? सांगितलं रामाचं नाव घे. राम माय बापो, राम कोणता माय बापो? मी तर महाराज ओढे करतो, मारायचं करतो, झोडायचं करतो, मला राम कसं येईल? मग काय येतं माय बापा? संत एक माय बापा, संत असणारे काय करोनी सायास शिकविली. संत असणाऱ्या शिकवत असतात. एका असणाऱ्या संस्थेत आम्ही गेल्याच्या नंतर एकाला ब्राह्मण म्हणता येत नव्हतं. ब्राह्मण येतो, लक्ष देऊन ब्राह्मण, ब्राह्मण येत नव्हतो. तो म्हणायचा बामन. अरे बाबा बामन नाही, ब्राह्मण ना. तो म्हणायचा बामन. अरे बामन नाही, ब्राह्मण. तो म्हणला येतच नाही ओ बामन मला. अरे मग काय करायचं? मग असणार आमच्यासारखे असणार तिथे जाताना त्यांना सांगितलं घोडा माहितीये का? म्हणे हो घोडा माहितीये. घोड्याला काय खोगल घेत? म्हणे हरभरे. घोड्याला काय खोगल? हरभरे झाले ना. घोड्याला हरभरे खोगल देत. म्हणे कशात? टोपल्यात? नाही म्हणे ते याच्यात नाही, टोपल्यात नसते. म्हणे कशात खोगल देत? म्हणे त्याच्या समोर असणारा तो टोपरा असतो. बरोबर आहे, टोपराच असतो, पिशवी सारखं असतं. ते असं पिशवी तोंडात घातली की ते त्यात हरभरे खात असतं. म्हणे असं का? घोड्याला कशात खोगल देत? म्हणे टोपरा. म्हणे मग तेच म्हणा ना तुम्ही. म्हणे टोपरा मन, टोपरा मन, टोपरा मन, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण करोनी सायास शिकविती. तसंच नाही बापा, पोरांना शिकवत असताना तसंच करावं लागतं आणि अट्टहास घ्यावा लागतो. तुला राम येत नाही का? नको म्हणू. तुला काय येतं? म्हणे मला मारा येतो बाबा. मारा, याला मारा, त्याला मारा, मारा म्हण. माय बापा हो, मारा म्हणत असताना रोज असताना जप करायला लागला. कारण सद्गुरु वाचून सद्गुरूची कृपा होण्याकरता अट्टहास लागतो. तो अट्टहास प्राप्त झाला. उलटा मंत्र दिला. रामा 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 राम म्हणायच्या ऐवजी मरा म्हणायला लागलं आणि मरा माय बापा सुरुवात झाली. माय बापा नाम घेतलं. मरा म्हणायच्या ऐवजी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण रामकृष्ण हरी रामाचा जप चालू केला. 1 कोटी जप माय बापा, 2 कोटी जप, 3 कोटी जप, 4 कोटी, 5, 6, 7, 13 कोटी जप केला मी. आणि रामाचा जप दिला. शरीरावर पूर्ण वारुळ तयार झालं आणि माय बापा वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाली. राम 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 असणारा घोरी निघतोय आणि नारद महर्षी नारायण 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 करण्याकरता मिठे भाऊ आतमध्ये नाही का? मिठे भाऊ आतमध्ये फुलं येत
फुलं नाही का अशी वेगवेगळे करून घ्या, आपल्याला पुढे लगेचच अर्ध्या तासात जन्म करून पुढचं काम करायचं आहे. बरोबर असणारा 5:47 जन्म आहे. तेव्हा 1 कोटी जप केले ना काय होतं माय बापा, तर 1 कोटी जप केल्याच्या नंतर तनुस्थान सुधारतं. 2 कोटी जप जर केला तर त्याला असणारं द्रव्य सुख प्राप्त होतं. 3 कोटी जर जप केला तर यश आणि कीर्ती प्राप्त होती. 5 कोटी जर जप केला तर बुद्धी ज्ञान सुधारतं. 6 कोटी जर जप केला तर आंतरिक जे दुशत्रू आहेत ते नाहीशी होतात. 7 कोटी जर जप केला तर आपलं सौभाग्य अखंड राहतं माय बापा. आणि 8 कोटी जप जर केला तर अपमृत्यू म्हणजे कोणता हो, अपघाती मृत्यू येणं, फाशी घेणं, जळून घेणं, विष पिणं हा मृत्यू असणारा 8 कोटी जर जप केला तर टळून जातो. कुणाचंही असणारा 9 कोटी जर जप केला तर साक्षात असणारा भगवान परमात्मा स्वप्नात दर्शन देतात. आणि 10, 11, 12 कोटी जर जप केला तर संचित क्रियामान कसंही जरी असलं तर ते बदलण्याची ताकद माय बापा त्या भगवान परमात्म्यामध्ये आहे. तो जर जप केला तर प्रारब्ध या तिन्ही कर्माचा नाश करतं. आणि 13 कोटी जर जप केला तर साक्षात भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन देतील. प्रभू रामचंद्र भगवान जप देणार माय बापा हो. असा 13 कोटीच्या पुढे जप झाला आणि माय बापा नारद महर्षी आले. आवाज कुठून येतोय, लावून हात पुरवळायला माथा सांगितली चिंता न करावी. हात लावला माय बापा, वारुळ नाहीच झालं. आणि तरीही असणारा ऋषी असणारे वाल्मिक ऋषी निघायला तयार नाही. पहा लागले कोण आहे. त्यावेळेस लक्षात आलं कधीतरी कालांतरानं आपण इथं चालू होतो. हा असणारा वाल्या कोळी आज वाल्मिक ऋषी झालाय. वाल्मिक ऋषी झाला म्हणल्याच्या नंतर पाहिलं आणि त्याला सांगितलं सांगा काय करायचंय. त्यावेळेस असणारा त्यांनी हात जोडला आणि सांगितलं तुमची कृपा मला असू द्यावी. त्यावेळेस असणारा नारद महर्षींना आशीर्वाद दिला आणि सांगितलं बाळा तुला असणारा राम असणारा भेट देतील. कोणते राम शब्द आला, रामलाल भाऊ नाही ते राम भेट देतील. कोणते राम म्हणल्या बरोबर असणारा त्यांनी सांगितलं कोणते राम, ज्यांचा असणारा अजून जन्मच झाला नाही, तो असणारा उगवजायलाच आला नाही. असं काही आहे का बरं, सांगा बरं तुम्ही. की ज्याचा जन्मच झाला नाही आणि त्याचं भेट होईल, त्याचं दर्शन होईल. माय बापा हो आशीर्वाद दिला आणि त्या फळाची प्राप्ती झाली की ज्याचा जन्म झाला नाही, ज्याचं नाव असणारा घेतलं त्या भगवान परमात्म्याची असणारी फलतृप्ती केली आणि त्यांचं चरित्र असणारा लिहिण्याचं भाग्य वाल्मिक ऋषींना प्राप्त झालं. वाढली
की माय बापू ते ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये माय बापू राहत असताना आम्हालाही भाग्य लाभलं. नामचिंतन केल्याच्या नंतर कायापालट होत असतो माय बापू. संतांच्या संगतीत राहिलं तर कायापालट होत असतो. त्या पद्धतीनं माय बापू ज्ञानोबारायांच्या दरबारात आम्हीही राहिलो आणि ज्ञानोबारायांनी आम्हाला त्यांच्या पदराखाली वाहून घेतलं. त्या पद्धतीने रामप्रभूंचं नामचिंतन केलं आणि त्यांच्या हातून माय बापू ही कथा प्राप्त झाली. कोळियाची कीर्ती वाढली कोळ्याच्या घरात असणारी कीर्ती माय बापू ज्यांनी मारा धोडा दुसऱ्याला त्रास दिला त्याच्या हातून असणारं रामचरित्र लिहिलं माय बापू. आणि चरित्र लिहित असताना माय बापू ज्याची बघा तुम्ही चरित्र जर बाकीचं जर पाहिलं ना तुम्ही तर जन्माला आल्याच्या नंतर आणि मेल्याच्या नंतर त्याचं चरित्र केलं जातं. ज्ञानोबाराय जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर मायबापू त्यांची कार्यचित्ती तयार झाली आणि समाधी घेतली आणि समाधी घेतल्याच्या नंतर त्यांचं ज्ञानोबारायांचं चरित्र लिहिण्यात आलं. तुकोबारायांचं जर चरित्र जर पाहिलं तर जन्म झाला, संसारातून असताना सर्व कार्य सिद्ध केलं आणि वैकुंठाला गेले. तदनंतर त्यांचं चरित्र लिहिण्यात आलं. पण माय बापा हो कार्य केल्याच्या नंतर तो सिद्ध करण्याकरता तो लिहिण्याकरता त्याचा असणारा कालखंड तयार झाल्याच्या नंतर आपण लिहू शकतो. पण ज्याचं काहीच नाही अस्तित्वच नाही त्याचं चरित्र लिहायचं कसं? असं चरित्र माय बापू रामप्रभूंचं कोणी लिहिलं? वाल्मिक ऋषींनी. आणि लिहिल्याच्या नंतर पण महाराज लिहिलं म्हणजे ते सत्य लिहिलं आणि लिहिल्याच्या नंतर देव सुद्धा त्या शब्दाला जागले. काय वाल्मिक तैसे ते करीन बोलिला वाल्मिक तैसे ते करीन वाल्मिक तैसे ते करीन बोलिला तैसे ते करीन बोलिला वाल्मिक तैसे ते करीन. रामचरित्र ग्रंथ वाल्मिक ऋषींच्या हृदयातून झाला, हातून असणारा तयार झाला. आणि तयार झाल्याच्या नंतर कसा आहे माय बाबा तो चरितं रघुनाथस्य शतकोटी विस्तरम् एकेकाक्षर पुंसा महापातकनाशनम्. शतकोटी आहे माय बापू, 100 कोटी. 100 कोटी म्हणल्याच्या नंतर किती? 100 कोटी. एका कोटीत किती लाख? एका कोटीत किती लाख? 100 लाख. मग किती कोटीत किती लाख? हा, एका कोटीत 100 लाख. मग 100 कोटीत किती कोटी? बरोबर तेच पाहत होतो. म्हणजे कीर्तनाला तो भेट आणि नेमकं रामायणात आहेत का नाही. 100 कोटी नाही, 100 कोटी. शतकोटी प्रविस्तरम. शत म्हणजे 100 कोटी माय बाबा, 100 कोटी. पण ग्रंथ तयार केला पण चांगलं झालेला खटत नसतं माय बाबा. दुःख जर घरात असलं ना काही तर दुःख असल्याच्या नंतर घरात नाही का कोणी पाहत नसतो.
पण घरात जर चांगलं घर झालं, काही योगायोगानं घरातल्याचं चांगलं झालं, नोकरी लागली, चांगलं घर असणारं पात्राचं होतं, त्यांनी स्लॅब टाकावं, पीओपी करावी, पीओपी केल्याच्या नंतर कलर विलर द्यावा, चांगलं व्हावं. घरात सायकल होती पण सायकलीच्या जागेवर स्कूटर यावं, स्कूटर घरातून असते हा आहे तोपर्यंत फोर व्हीलर यावी, तो तेव्हा असणारा शेजाऱ्याचं पोट दुखत असते. ते म्हणतो हा घरात तर काहीच नव्हतं, पात्राचं घर होतं, स्लॅब केला, सगळं असताना पीओपी केली, एक मजली होतं तर 2 मजली झालं, सायकल घरात वापरायला नव्हती, 4 चाकी गाडी आली, हा पोट दुखायला लागलं. जोपर्यंत नसतं तोपर्यंत कोणाचंच काही अस्तित्व नसतं, पण ज्यावेळेस आपल्याकडे असतं त्यावेळेस आपल्या लोकांकडे बी पाहिजे वागण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बघा. तसं माय बापा जोपर्यंत रामायण तयार झालेलं नव्हतं तोपर्यंत कुणाचंच काही नव्हतं, पण ज्यावेळेस रामकथा तयार झाली त्यावेळेस प्रत्येकाला वाटायला लागले रामकथा माझी, रामकथा आमची आहे, रामकथेवर अधिकार आमचा आहे. प्रत्येकाला तसा अधिकार वाटायला लागला. पण रामकथेवर अधिकार पाहिला तर तुम्ही म्हणा हा भांडण लागल्यानंतर काय करावं लागतं, कोर्टात जावं लागतं. कोर्टात मग असणार काय, प्रत्येक जण म्हणायला लागलं हा रामायण माझं आहे. पृथ्वी लोकातले म्हणायला लागले, मृत्यू लोकात आपले म्हणायला लागले रामकथेवर आमचा अधिकार आहे, रामकथेवर तुमचा अधिकार. दुसरे असणारे रडायला लागले, खालचे पातळातले आले ते सुद्धा म्हणायला लागले रामकथेवर आमचा अधिकार आहे. अधिकार तुमचा कशावर, पाताळातलं म्हणणं ठीक आहे, मृत्यू लोकातले म्हणणे ठीक आहे, पण स्वर्गातले सुद्धा काय म्हणायला लागले की रामकथेवर आमचा अधिकार आहे. भांडण माय बापू, भांडण असणार तिघांचं, ग्रंथ किती, एक, रामायण एक ग्रंथ, भांडण लागले तिघांचे. मग आता वाटप करायची कशी, वाटप करायला जावं तर पुन्हा भांडण लागल, म्हणून माय बापा वाटप करण्याकरता सगळं कोणाकडे जावं तर आदिशंकर माय बापू, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत भगवान परमात्म्याकडे महादेवाकडे गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं देवा, तिथं असणारा जप केला, अनुष्ठान केलं आणि त्यावेळेस सांगितलं देवा तुमच्याकडे एक आम्ही असणारं काय आहे तर एक तक्रार घेऊन आलोय. तक्रार घेतल्याच्या नंतर म्हणे कशी तक्रार आहे, काही नाही हो म्हणे रामायण तयार केलं वाल्मिकी ऋषींनी, पण याची वाटप करायची. मग वाटप कशी करायची हे तुमच्याकडे करा, आम्हाला रामायण लागतं. तेव्हा महादेवाने विचारलं सांगा, मृत्यू लोकातल्याला विचारलं तुमचा अधिकार कसा काय, ते म्हणजे देव असताना कुठलंही कार्य न करता, कुठलाही संशय न घेता मृत्यू लोकात अवतार धारण केला, मृत्यू लोकात जन्म घेतला, म्हणून त्याच्यावर आमचा अधिकार आहे. नोहे आमच्या मृत्यू लोकातल्या एकाही माणसाचं किंवा आमच्या मृत्यू लोकातला कुठलाही असणारा त्यांनी कार्य न बदलता हा असणारा जन्म असणारा सफल प्राप्त केला, म्हणून याच्यावर अधिकार आमचा आहे. पाताळातले म्हणायला लागले नाही आमचा अधिकार आहे, तुम्हाला तुमच्या मृत्यू लोकात करायचं होतं तर करू शकत होते, पण आमचा लक्ष्मण त्याच्यात घेतलाय. लक्ष्मण कोण हो, भगवान परमात्मा. लक्ष्मण कोण, शेषाचा अवतार, म्हणून शेष असणारी कन्याचा असणारा मुलगा भगवान परमात्मा लक्ष्मण, म्हणून तो आमचा अधिकार. ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला करायचं होतं तर पाताळात करायचा, मृत्यू लोकात घेतला तर मृत्यू लोकात रामायण करायचं, पण आमचा भगवान परमात्मा तो असणारा तुम्ही त्या रामायणात घेतला, म्हणून स्वर्गातला असणारे लोक म्हणायला लागले त्याच्यावर आमचा अधिकार. तिघांचा जर विचार केला तर सत्य नाही बापा, पाताळातले लक्ष्मण भैया, स्वर्गातले असणारे राम मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू, आणि केली कथा असणाऱ्या मृत्यू लोकात, म्हणून असणारा अधिकार समान दिसतोय, म्हणून असणारा वाटण्या करतायत. मग आता भगवान परमात्मा वाटण्या करतायत. वैकुंठातले म्हणतायत राम आमचा आहे, भूलोकातले अवतार म्हणतायत, दैत्य लोक म्हणतायत की राम आमचा आहे, आणि पाताळातले सुद्धा म्हणायला लागले लक्ष्मण आमचा आहे. तिघांची वाटणी करायची, म्हणून असणारा देव